हा मग पुढे? मग मी गुडघ्यावर बसलो आणि तिला प्रपोज केलं. पुढे? पुढे मग मी तिच्यासमोर अंगठी धरली. पुढे? मग लाजली ती. एक नंबर दाद्या. पुढे? मागे गुड. काय? अरे मागच्या मागे पायऱ्या उतरून ती हॉल मधून निघून गेली. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर न देता? हा. अरे लाजली ना ती. अरे पण दाद्या उत्तर हे बघ, कसं आहे ना दाद्या, मांजरीने कितीही प्रेमाने आपला हात चाटला ना तरी ती आपली होत नाही. दाद्या कन्फर्म उत्तर हवंय. हा यार, ती कन्फर्म काही बोललीच नाही. मग ओके ओके, कूल कूल कूल. मला सांग, तिने अंगठी बोटात घातली की फक्त अशी हातावर ठेवली? हा, अंगठी तर माझ्याकडेच आहे. अरे पण तू पुढे केलेलीस ना तिला द्यायला? हा, पण तिने घेतली नाही. गुड. कमॉन यार दाद्या. ती अंगठी तुझ्याकडेच ठेवायला त्यातून काय अरेबियन नाईट्स मधला जिन बाहेर येणार होता का? कॉमन सेन्स आहे यार, अंगठी द्यायला पाहिजे होतीस. अरे यार, मी अंगठी द्यायला बाहेर पण काढली होती, गुडघ्यांवर पण बसलो होतो, पण तेवढ्यात आईचा फोन आला आणि म्हणून मी निघालो. नाही 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 दाद्या, अंगठी द्यायला हवी होतीस, त्यावर सगळं डिपेंड होतं यार. आता ओके, कूल 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 कूल. ती आज घरी येणार आहे ना? हो, आईला काहीतरी काम आहे, आईला काहीतरी बोलायचंय तिच्याशी. नाही नाही, मावशी बोलेलच तिच्याशी, पण तूही बोलायचं. आणि तेही आजच आपल्या घरीच. आता त्या डबीतली अंगठी तिच्या बोटात गेली पाहिजे आणि तिच्या मनातला होकार तुझ्या कानावर पडला पाहिजे. हा काय? हा काय प्रश्न आहे का दाद्या? तुला नको आहे तसं व्हायला? मला सांग, किती वाजता येणार आहे ती? मी तिला 6 वाजता बोलवलंय, म्हणून मी निघत पण होतो आता. गुड. नाही म्हणजे नेमकं गोंधळातच बोलवलंस तिला? गोंधळ कसला? आज स्वराला डान्स शिकवायला शर्वरी येणार आहे संध्याकाळी. ओ यार, शर्वरी? शर्वरी नाव ऐकल्यासारखं वाटतंय. शर्वरी देवकर. 2 वर्षापूर्वी सर तुमच्याकडेच गाणं शिकायला होते. आता सध्या 2 हिंदी फिल्म्सची गाणी गायली आहेत मी, आणि हिंदुस्थानी फोक्स असा अल्बम पण रिलीज होतोय माझा. अरे वा, छान, उत्तम प्रगती केलीयस. हो सर, आणि हे सगळं तुमच्यामुळेच. अगं माझ्यामुळे काय, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. माझं कसं आहे, माझ्याकडे जेवढी विद्या आहे तेवढी मी विद्यार्थ्यांना देत असतो, बस. हा म्हणजे कसं आहे ना सर, तुम्ही जर मला तुमच्या क्लासमधून काढून टाकलं नसतं तर मी दुसऱ्या क्लासला गेलेच नसते, आणि तिथून पुढे मला या संधी मिळाल्याच नसत्या. बर, आमच्या स्वराबद्दल कोणी सांगितलं तुला? ते उदयने सांगितलं की तिला फोक सॉन्ग वर डान्स करायचा आहे. तो बोलला म्हणून आलीये सर. कुठल्या स्केलला गाणार आहेस? सर, ते तर गाण्यावर डिपेंड करतं ना. हे मलाही माहिती आहे ग, पण तू एखादं गाणं निवडलं असशील ना. तू असं गाणं एखादं निवडलेस का की जे तू गाऊ शकशील आणि त्याच गाण्यावर आमची स्वरा डान्स करेल? हो सर, काळी 4. वा. सा सा सा. थांब, काय होते माहितीये का, आपण एक काम करू. तू निवडलेलं गाणं मला थोडं गाऊन दाखव, म्हणजे मला बरोबर स्केल पकडता येईल आणि स्वराच्याही कानावर गाणं जाईल. ठीक आहे सर. मन डोले मेरा तन डोले, मेरे दिल का गया करार रे, कौन बजाए बांसुरिया.
अरे जुई, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू जुई, हैप्पी बर्थडे टू यू जुई। हॅपी बर्थडे जुई काकू. थँक्यू माय लिटिल प्रिन्सेस. थँक्यू. हॅपी बर्थडे जुई. थँक्यू. शर्वरी देवकर. तुमची ओळख आहे? नाही, म्हणूनच तर करून देतेय. ही शर्वरी देवकर आपल्या स्वराला डान्स शिकवायला आली आहे. नाईस टू मीट यू. सेम इयर. स्वरा, कुठला डान्स करणार आहेस तू? फिक्स नाही अजून, पण तू साथ चल ना. नको. म्हणजे स्वरा, तू आधी शिकून घे डान्स आणि मग मला शिकव. ओके. नॉट ओके. इथे आता रियाज नको. तू टीचरला घेऊन वरच्या रूम मध्ये जा आणि तिथे तुमचा रियाज करा. अहो आजोबा डान्स रिहर्सल. तेच ग, सगळं एकच असतं ते. जा 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 जा, चला. आज हीट फारच वाढली आहे नाही? हो ना. हे म्हणजे तू घरात आल्यानंतर सुद्धा गॉगल काढला नाहीस म्हणून म्हटलं. काढतो गॉगल. डोळे आलेत. डोळे आलेत? तुला आत्ता आलेत, मला जन्मापासूनच आलेत. साथ आलीये डोळ्यांची, तसे डोळे आलेत. अरे बापरे, हो का? बर बर, बघू. तुम्ही बघितलं तर तुम्हाला पण येतील. नाही नाही नाही, राहू दे, डोळ्यावरच राहू दे तो गॉगल. पण खरंच खूप उकडतंय ना बाबा. आपण एसीचं कूलिंग थोडं वाढवूया का? हा. थँक्यू. मग कसा झाला हॅपी बर्थडे? चांगला झाला. नाही म्हणजे बर्थडे गर्लला रितसर विश करायला आमचा गुड बॉय आला होता की नाही? आलेला बाबा. एका शब्दात उत्तरे द्या. काय? नाहीतर काय, मी एवढा छान प्रश्न विचारतोय आणि एका शब्दात उत्तर देऊन मोकळी होतीयस. ऍक्च्युली बाबा, मला टेन्शन आलंय. टेन्शन? अरे टेन्शन वेन्शन काय घ्यायचं नाही, मी आहे ना तुला टिप्स द्यायला. मग आज पण द्या ना. मला सांगा, आईनी मला आज इथे का बोलावलंय? माती खायला. आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात एवढा मोठा बदल होतोय, तर शहाणपणा करून जायचं कशाला त्या आलापच्या घरी? अरे तू शांत का बसलायस? बर. मस्करी वाटते ना तुम्हा बाप लेकीला? सत्य जगासमोर येईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. अगं पण लहान आहे का ती, घेईल ना सांभाळून. अरे काय सांभाळून घेईल? तिच्यात होणाऱ्या बदलाची तिला माहिती किंवा सवय आहे? अंदाज तरी आहे का तिला? अगं शिकेल ना हळूहळू. तेच म्हणते मी, घरातून पूर्णपणे शिकून बाहेर गेली असती ना तर टेन्शन आलं नसतं रे मला. त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे माहिती आहे आपल्याला? किती आणि कुठे कुठे आरसे आहेत माहितीये तुला? पटकन एखाद्या आरशासमोर आली तर, किंवा चुकून तिचा मिठाला हात लागला तर काय करणार आहे ही मुलगी? अगं घरी परत येईल. वा, तोपर्यंत अख्ख्या जगाला कळलेलं असेल. तेच म्हणतोय मी, हे सगळं जगाला कळण्याआधी आणि रात्र होण्याआधी मी जाऊन तिला घेऊन येतो. ओम राम ह्रीं स्त्रम. ओम
स्त्राम स्त्रीम रम. काय ग, राम मध्ये का स्त्राम मध्ये? ओम राम स्त्राम फस. फसतंय सगळं. वेळेवरती मंत्र आठवत नाही ना. बाहेर जाऊन साफ व्हायचं म्हणजे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि घरातून साफ होऊन बाहेर जायचं म्हणजे मंत्राची टोटलच लागत नाही. ओम राम ह्रीम स्त्रम. आठवणार नाहीये मंत्र. राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम ओम फस. नमस्ते भाभी माँ, इस्त्रीचा कपडा दो. तुला किती वेळा सांगितलं मला भाभी माँ म्हणू नकोस. अरे बाबा, वो दीदी बोलो, वहिनी बोलो, हवं तर ताई बोलो, पण भाभी माँ नको, कळलं? ते आदत झाला आहे ना. खड्ड्यात गेली तुझी ती आदत. याच्यानंतर जर बोललास तर ओस देणार नाही मी. गलती झाला, आगे से ध्यान में रखेगे. आणते कपडे. हाँ. काला चष्मा जचता. काय म्हणलास? घरामध्ये काला चष्मा कसाला घातला आहे? वो मैंने पहना है ना. तेरे को क्या करना है? मेरा व्रत है रे बाबा. येते मी. कसला कसला व्रत ठेवता आहे काय माहिती. सगळा कपडा घेतला आहे मी. खुर्चीवरचे पण घेतलेस? हा. अरे पण साहेब कुठे आहेत? तेच तर मी विचारतो आहे. साहेब कुठे बाहेर गेला आहे काय? बहुतेक आत गेले असतील. हा, असू दे असू दे. मी येऊन गेला म्हणून सांगा. हा. 22 कपडा झाला टोटल. हमारी चोले ऐसन. कैलास, अरे कैलास, कुठे आहेस? कैलास, बरोबर ऐका वेळी मंत्र आठवला ना तुला? कैलास, अरे तो इस्त्रीवाला बघा साफ साफ करत चक्कर येऊन पडलाय. अरे कोणीतरी पाणी आणणार आहे. गाठोड्यातून गेला बहुतेक. शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए आला आपकी मम्मी. मीटर मध्ये नाही बसत. इसीलिए मालती ने तुम्हें चाय पे बुलाया है. वाह, उषा खन्ना जी, वाह वाह. रिलॅक्स. पण आई काय विचारणार आहेत? वा, चांगला प्रश्न आहे. ते फक्त तिला आणि तिच्या देवालाच माहिती. जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा. भवळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. भुभुतीचे उदळ निशकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव सांभाळ रे बाबा शंकरा, सगळ्यांना सांभाळ. काका, काका, हे पूजा, संध्याकाळची पूजा सुरू आहे तिची. एवढ्या जोरात? जोरात. का? का म्हणजे सांगतो. सांगा ना काका. हो, त्याचं कसं आहे, सांगा ना काका. देवाचं आणि तिचं खूप घट्ट नातं आहे ना, त्यामुळं. आणि त्यातून आज दिवसभर तिचं मौन व्रत होतं ना, त्यामुळं आता सुरुवातीला वरचा सा लागेल, वरचा सा. पण नंतर
आरती आणि तिचा आवाज दोन्ही खालच्या पट्टीत येतील. वरचा म्हणजे ते चिडल्यात का कोणावर? चिडली होती पण आता तिचं मौन व्रत तुटलंय ना, याचाच अर्थ तिचा राग पूर्णपणे शांत झाला असणार नक्की. संध्याकाळचे 7 वाजून गेलेत तरी घरची सून उंबरठ्या बाहेरच आहे. मला नाही वाटत त्यांचा राग शांत झाला असेल. माझेही अंदाज चुकतात कधी कधी. ऐकताय का कुणी माझं? काका हॅलो 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 आई, अगं रश आवर आहे, त्यात खड्डे किती आणि ट्रॅफिक लागलं असेल म्हणून लेट झालं असेल. मी बघून येतो, तू काळजी करू नकोस. दादांची खूपच गडबड झाली ना. हो ना, काय वेस्टर्न लाईनची सवय असलेल्या माणसाला सेंट्रलची ट्रेन पकडताना जरा गडबड होतेच, आणि त्यात हा नेहमी धावत्या गाडीत चढतो. त्या शांत कधी होतील? यू डोंट वरी, तुझ्याशी ती शांततेनंच बोलेल. पण नेमकं काय बोलायचंय त्यांना? थोडी तरी हिंट द्या ना. हे बघ, मी पेपर फोडू शकत नाही, ही बोर्डाचीच परीक्षा आहे असं समज, आणि तुझं 100% दे. दाद्या दाद्या चिल चिल, दाद्या चिल. हे बघ, काही झालं ना तरी तुला जुई वहिनीला रिंग द्यायची आहे, त्यामुळे ना जरा डोकं शांत ठेव, उगाच टेन्शन घेऊ नको. अरे काय टेन्शन घेऊ नको, आई नेमकं काय बोलणार आहे जुईशी तेच कळत नाही मला. शहामृग. आता हे काय मध्ये? शहामृग त्याच्या अंड्यांच्या बाबतीत एवढं प्रोटेक्टिव्ह असतं ना की त्याच्या आजूबाजूला जरी कोणी फिरकलं ना तरी ते असं आक्रमक होतं. आता ह्याचा संबंध कोणाशी आणि कसा जोडायचा ना तेवढं सांग. आई आई ही प्रजाती तिच्या मुलांच्या बाबतीत शहामृगासारखी असते, एकदम प्रोटेक्टिव्ह. म्हणूनच तिच्या मुलाच्या आजूबाजूला कोणी आलेलं ना तिला आवडत नाही. अरे हो, बरोबर आहे, म्हणजे म्हणूनच तर सकाळी ती चिडली. बरं, या पुढे जाऊन आई या प्रजातीचं सासूमध्ये रूपांतर होतं, तेव्हा मात्र ती वेगळी असते. आता हे काय नवीन? नवीन नाही दाद्या, जुनच आहेत. तू आता घोडा मैदानामध्ये उतरलायस ना, म्हणून तुला आता अनुभव येत आहे. आणि मी सांगतोय ना, डिस्टर्ब नको करू. हा, सासू. या सासूमध्ये 2 प्रकार असतात. एक झालेली सासू आणि एक होणारी सासू. यामध्ये ना एक थिन लाईन असते, अशी एकदम बारीक. झालेली सासू आहे ना, ती सुनेच्या ऑलवेज अपोजिटच असते. पण होणारी सासू ही आधी सुनेशी मैत्री करू पाहते. शत्रू मानला तर उत्सव, नाहीतर शिमगा. आता ह्यापैकी नेमकं घरी काय होणार आहे तेच कळत नाही. आता तुमच्या प्रेमाचा उत्सव साजरा करायचा की त्याच्या नावाने बोंबा मारायच्या, हे आज मावशीने विचारलेले प्रश्न आणि जुईने त्यावर दिलेली उत्तरं यावर डिपेंड. दाद्या, जुई वहिनी आहे ना? म्हणजे माझं फिक्स ठरलंय, म्हणजे तिचा होकार आहे. अरे नाही ना, काहीच बोलली नाही ती. मग अशी म्हणालो ना तुला, लाजून निघून गेली म्हणून. आता तुला काय झालं? म्हणजे जुई वहिनी अजून वहिनी नाही तर गर्लफ्रेंड आहे. म्हणजे मावशी आता तिच्याशी तशी वागणार. म्हणजे ती एक वेगळी प्रजाती असते दाद्या, आता तुला तीही समजवावी लागणार. आता हे काय नवीन? ओम शंकराय नमः, ओम महादेवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम अंबिकानाथाय नमः. म्हणाल होतो ना मी, वरचा सूर काळी 5. ओम महादेवाय नमः, ओम वल्लभाय नमः. जुई, आपण इच्छाधारी नाग असलो तरी आपल्याला थंडावा लागतो आणि आगीपासून लांब राहा, कारण आगीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यातली नागाची लक्षणं दिसायला लागतात.
जुई जुई, आगीजवळ गेलीस तर पहिल्यांदा तुझे डोळे बदलतील. जुई फॅशन मलाही कळते, पण निदान आरती घेताना तरी ती बाजूला ठेवायची. गॉगल काढ जुई, गॉगल काढ.